सकल गोर बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चा. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी. जिल्हाभरातून सुमारे 10,000हून अधिक बंजारा बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. नगर शहरातील क्लेराब्रुज प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली असून नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अहिल्यानगर महाराष्ट्र राज्यातील सर्व गोर बंजारा लमाज समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटियर व CP बेरार गॅझेटियरमध्ये बंजारा समाज हा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. लमाण बंजारा समाज हा आदिवासींच्या सर्व निकषांना पूरक असून आजही आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनात पुढे सांगितले आहे की आजही लमाण बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. बहुतांश कुटुंबे ऊसतोडणी, मजुरी व अटकंती करून उदरनिर्वाह करत आहे. नोकरीत मोठ्या प्रमाणात अनुशेष शिल्लक असून शासनाने या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश तातडीने करावा, अशी मागणी मोर्चात करण्यात आली. इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना खासदार जयपालसिंह बिहार यांनी संविधान मसुदा समितीत लमाण बंजारा जमातीस अनुसूचित जाती किंवा जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1968, 1978 आणि 1979 या काळात केंद्र शासनाने तशा शिफारशी केल्या होत्या. काही राज्यात या समाजाला SC किंवा ST प्रवर्गात आरक्षण देण्यात आले. समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी या मागणीसाठी अनेक आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला होता. विविध आयोगांचे मुन्शी कमिशन रिपोर्टर 1924, ऑल इंडिया जेल कमिशन डॉक्टर BK अंतरोळीकर, देशमुख, थाडे व न्यायमूर्ती बापट आयोग अहवाल बंजारा समाज हा आदिवासीच असल्याचे अधोरेखित करतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विद्यमान टक्केवारीस बाधा न आणता स्वतंत्र आदिवासी यादी तयार करून लमाण गोर बंजारा समाजाचा स्वतंत्रपणे अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मोर्चात जितेंद्र महाराज आणि प्राध्यापक अनिल भाऊ राठोड खोला यांचे भाषण झाले. तसेच प्रभाकर पवार, रमेश चव्हाण, RK चव्हाण, मोहन जाधव, दुर्योधन जाधव, अशोक चव्हाण, संजय पवार, रवींद्र पवार, धोंडीराम पवार, रामभाऊ राठोड, लहू सोमा वाळते, किसन चव्हाण, संजय चव्हाण, किशोर चव्हाण, विजय राठोड, यशेश राठोड, संजय चव्हाण, सुभाष चव्हाण, किशोर राठोड यासह समाज बांधव भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. नायक, नसाबी, कारभारी, मार प्रत्येक संगठना से पदाधिकारी, आता बेटे दुकान से पत्रकार बांधव, मार युवा बांधव, आते से मीडिया लोग आणि मार से नवयुवक, नांक्या मोठे से उपस्थित से बांधवेना मारो जय सेवालाल आदि रे ये ST रे आरक्षण रे कार्यक्रम निमित्त की ये अहिल्यानगरी में आज असे विषम परिस्थिती में खूप मोठे प्रमाणे में तम ये ठिकाणी पर पाणी झडीने तने में આપણે બાલ બચ્ચા લેતાની આપણે से माता बहन से नायक कारभारी आता मोठे प्रमाणे में उपस्थित रे समाजेर मागणी लेतानी बोले करता मग खरोखरच તમારો સેવા અભિનંદન કરું છું. આજે आपण सरकारे गंडी मागणी मागरे છે कारण તમારે સેરે સંમતિમાં મરાઠી ભાષण કરું છું. આજે રોજ व्यासपीठ पर हमारे जो मार्गदर्शन करन के वो हमारो अनिल भैया आणि हमारी ते छोरी છે ये अतिशय अच्छे पद्धति तमें से संस्कृति के बारे में ये ठिकाने पर भाषण दी घणो आचो न. आज या महाराष्ट्र राज्यामधल्या गोर बंजारा समाजाला STचं आरक्षण मिळावं याकरिता आज अहिल्यानगरच्या या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आमच्या गोर बंजारा समाजाने हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती लावली. याचा कारण आम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगायचं आहे की हा बंजारा समाज स्वतंत्र काळापासून या देशाच्या
व्यवस्थेनं या बंजारा समाजावरती जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे। या भारत देशामध्ये या राज्यामध्ये राहणारा बंजारा समाज हा आदिवासी समाजाच्या पूर्ण निकषामध्ये मोडत असताना सुद्धा जाणीवपूर्वक या राज्याच्या या देशाच्या व्यवस्थेनं या बंजारा समाजाला बाजूला ठेवलेला आहे। या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व बंजारा बांधवांना मी या ठिकाणी सांगतो, हैदराबाद गॅजेटियरचा विषय काल आपण बघितले। काल सगळ्या लोकांना आपल्याला माहित झालेला आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे। परंतु या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व युवक बांधवांना, सगळ्या माझ्या समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचं आहे की कालच्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये जी नोंद सापडली आहे समाजाची नोंद ही आदिवासी म्हणून आहे। बंधूंनो, संपूर्ण देशामध्ये राहणारा हा बंजारा समाज एक बोली भाषा, एक खानपान, एक संस्कृती, एक वेशभूषा सगळं काही असताना या देशाच्या 7 राज्यामध्ये शेड्यूल ट्राईब आदिवासी सूचीमध्ये असताना या राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या गोर बंजारा समाजावरती जाणीवपूर्वक काही लोकांनी अन्याय केलेला आहे। आज आपल्यावर राजकीय अन्याय झालेला आहे, आज आपल्यावर शैक्षणिक अन्याय झालेला आहे, आज आपला समाज या सूचीमध्ये नसल्या कारणाने आपल्या समाजाला व्यवस्थितपणे शिक्षण मिळालं आहे। आपले सर्व मुलं बाळ शिक्षणापासून वंचित राहिले, आपले लोक शिक्षणापासून। आज अहिल्यानगर येथे बहुसंख्य बंजारा समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मोर्चा धडकलेला आहे। एसटी आरक्षणाची मागणी हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही मागणी करत आहोत असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु ही मागणी आमची आजची नसून फार पूर्वीची आहे, प्राचीनकालीन मागणी आहे। आम्हाला 1950 पासून या मागणीपासून वंचित ठेवलेला आहे। आज आमचा समाज बहुसंख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे घेऊन आलेले आहे। आमचा समाज हा गोरगरीब असून कुठेही गावात राहत नाही, तो तांड्या तेड्यात राहणारा समाज आहे। आमच्या समाजात गावात घर नाही आणि हे लोक म्हणतात की ते आदिवासी नाही। आदिवासी नसल्याचं काय दुसरा कोणता पुरावा आहे? आमची सगळी संस्कृती एक आहे, सगळे सोयरे एक आहेत। इतर राज्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू सगळीकडे आमच्या लोकांना एसटी मध्ये आरक्षण आहे आणि आम्हाला महाराष्ट्राला ओबीसी मध्ये ठेवलेला आहे किंवा NTR मध्ये ठेवलेला आहे। तर हा सारा अन्याय आहे। ही मागणी आमची अशी आहे की आम्हाला बंजारा समाजाला आरक्षण, अगदी नम्रपणे विनंती करतो की शासन दरबारी याची दखल घेऊन बंजारा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। धन्यवाद। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला हा महामोर्चा, एक ऐतिहासिक महामोर्चा आहे। जवळपास 15 ते 20 हजार लोक या ठिकाणी मोर्चेकडे आलेले आहेत। आजचा हा दिवस या समाजाचा एक आक्रोश मोर्चा म्हणून होत आहे। मला शासनाला एवढीच मागणी करतो मी या समाजाच्या वतीने, सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्हा आणि तालुका आष्टी या संपूर्ण तालुक्यातून आलेल्या सर्व मोर्चेकऱ्यांना आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनासाठी आलेलो आहोत। एवढीच मागणी आहे, या समाजाचं एसटी आरक्षण मध्ये सामावून घ्यावं ही कळकळीची विनंती आहे। आता फक्त महाराष्ट्रभर नाही तर आम्ही दिल्ली बाकी आहे, पण एक सांगतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे झालेले आहेत। आम्ही हा मोर्चा काढल्यानंतर आता दिवाळी मुंबईला करू, नंतर दिल्लीला जाऊ असा इशारा देतो। जय हिंद, जय शिवराय।